हॅलो. हा, कोण बोलतोय? साहेब मी सब इन्स्पेक्टर गाडगीळ बोलतोय. हा, अरे बोल मित्रा, काय म्हणतोयस? साहेब हा, बोल बोल, काय? साहेब कालच्या रात्रीच्या प्रकारासंदर्भात जरा बोलायचं होतं. काल रात्री कशाबद्दल? अरे काल रात्री मला इतकी छान झोप लागली, म्हणजे खूप दिवसानंतर अशी झोप मिळाली. त्यामुळे जगात कुठे काय घडलं मला काही कल्पनाच नाही. काय झालं? म्हणूनच साहेब तुम्हाला फोन केला. आपटे गुरुजी आणि अंबिका आपटे इथे आले होते. मी त्यांना पुष्कळ समजवलं की तुम्ही तक्रार दाखल केली तर इज्जतीचा पंचनामा होईल, त्यापेक्षा बाहेरच्या बाहेर सेटल करा. पण साहेब ते काय ऐकून घ्यायलाच तयार नाहीत. मला तक्रार दाखल करून घ्यावी लागली साहेब. अरे तुझी काही चूक नाहीये मित्रा, तू तुझं काम केलंस. पण साहेब त्यांनी तुमच्यावर आरोप केलाय. काय? त्यांचं म्हणणं आहे की तुम्हीच बलात्कार केलात. अरे काल माझ्या स्वप्नात सुद्धा बाई आली नव्हती. की सार्वजनिक आयुष्यात ही अशी प्रकरणं घडणारच. नेत्यांचं चारित्र्यहनन करण्यासाठी विरोधक प्रयत्न करणार. तेव्हा पोलिसांचं काम काय असतं की सर्व प्रकरणांची व्यवस्थित चौकशी करायची. व्यवस्थित, समजलं? मला कर्तव्यात कसूर चालणार नाही. बरं साहेब, मग मी कधी येऊ चौकशीला? आता हे बघ, मी आता ब्रेकफास्ट करतोय, त्यानंतर मी स्नान करीन, त्यानंतर या, त्यानंतर तुम्ही मग. कारण काय कसं आहे साहेब की अजिबात चौकशी न होणं हे तुम्हाला पण धोकादायक आहे. म्हणूनच म्हणतो की तुम्ही चौकशीला या आणि काय तुमचे कुत्रे बित्रे असतील ते घेऊन या. नाही नाही साहेब, ते कुत्र्या बित्र्यांची काही आवश्यकता नाहीये. नाही नाही, बघ, आवश्यकता नाही कसा, चौकशी कशी सागर संगीत झाली पाहिजे. मला गबाळेपणा चालणार नाही, समजला? ओके, थँक्यू साहेब. ओके. काय नाव म्हणालास तुझं? गाडगीळ सर. हा, गाडगीळ गाडगीळ. ओके, सी यू लेटर. हा, ओके ओके, बाय बाय. या या आपटे गुरुजी, आज कोणती अश्लील जाहिरात बघून आलात? अश्लील जाहिरात? अहो मागं नाही का शाळेजवळची अश्लील पोस्टर्स फाडली होती, आपण आवाज उठवला होता दैनिक समाचारमधनं. मला थोडं पाणी मिळेल? तुमची तब्येत ठीक आहे ना? मला काय धाड भरली. अरे जरा आहे ना पाणी दे रे, बसा ना. गुरुजी, तुमचा चेहरा असा उतरलेला, काय झालंय काय तुम्हाला? कसं कसं सांगू नरवणे साहेब? या नाही गुरुजी गुरुजी गुरुजी, पाणी पाणी घ्या, आधी पाणी घ्या. मला सांगा बघू काय प्रकार झालाय तो. माझ्या मुलीवर, अंबिकावर बोला. बलात्कार झाला. काय? हे बघा आपटे गुरुजी, काय झालं ते नीट सांगता का? शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. हे बघा आपटे गुरुजी, काय झालं ते नीट सांगता का? नरवणे साहेब, आता थोड्या वेळापूर्वी मी भावनाविवश झालो होतो, पण आता मी शांत आहे.
आणि शांतपणे मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. एकच विनंती आहे तुम्हाला, तुम्ही या सगळ्या प्रकरणाला तुमच्या दैनिक समाचारमधून वाचा फोडली पाहिजे. अहो असं काय म्हणताय? आमचं कामच आहे ते. तुम्ही सगळं व्यवस्थित सांगा बघू. माझ्या मुलीचं नाव अंबिका, अंबिका शिवराम आपटे. राम मनोहर लोहिया विद्यालयात ती शिक्षिका आहे. काल रात्री तिला डाक बंगल्यावर बोलावण्यात आलं आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला. बलात्कार? होय. पण कुणी कुणी केला बलात्कार? गुलाबराव जाधव. गुलाबराव जाधव? होय. आम्ही रीतसर पोलिसांकडे तक्रार नोंदवली, मेडिकल सर्टिफिकेटही दिलंय. तुमची खात्री आहे गुलाबरावांनीच? तुमचा माझ्यावर विश्वास नाही? नाही तसं नाही, त्यांचं नाव घेताना जबाबदारीने घेतलं पाहिजे. मोठं राजकीय व्यक्तिमत्व आहे ते. घाबरला? घाबरतोय कशाला? पण या बातमीची शहानिशा करणं आवश्यक आहे. राजकीय दृष्ट्या ही फारच खळबळजनक बातमी आहे. अहो राज्य सरकार कुसवू शकेल. मला सांगा, या घटनेला कोणी साक्षीदार आहे? हो, मी. आहेत का गुलाबराव? काय काम आहे? भेटायचंय. आहेत ना. काय मधू, ते झालं का सगळं कलेक्शन? तुमचं बरं आहे ना, काम कमी पण कलेक्शन ज्यादा. नमस्कार साहेब. हा नमस्कार. कोण? मी सब इन्स्पेक्टर गाडगेळ. काय काम आहे? साहेब मगाशी आपल्याला फोन केला होता त्या चौकशी संदर्भात. अरे हा, ते रेप संदर्भात काहीतरी आहे बरं का. तर यांचं नाव काय? हे हवालदार मेंगडे. मेंगडे. कुठलं गाव? होळ साहेब. होळ म्हणजे तालुका फलटण, जिल्हा सातारा? होय साहेब. हा, अलीकडचं होळ का पलीकडचं होळ? पलीकडचं. अच्छा अच्छा, म्हणजे ढगायचं दर्शन घेऊनच मग पलीकडे जाता दादासाहेबांचं खलाट्यांचं का? होय साहेब. अच्छा अच्छा, काय हरकत नाही. तुम्ही चौकशी कसून करा. हे काय घडलं इथं हे सगळं मला माहीत आहे, अशातला काय भाग नाही. पण आमच्या इथं शिवा आहे, शिवट्या आपला पांडू ड्रायव्हर आहे, खानसामा आहे. आजकाल कुणावर भरोसा ठेवण्यात अर्थ नाही. आणि जी साहेब. शिवा हे गाडगीळ साहेब आणि हा मेंगडे यांना काहीतरी चौकशी करायची आहे, त्यांना नीट मदत करा. कंप्लेंट आहे त्यांची. तुमचं लक्ष कुठं असतं रे? नाही साहेब, लक्ष असतं ना. बघा त्यांना काय हवंय सगळ्यांची चौकशी करा बरं का. यांना खाण्यापिण्याची व्यवस्था करा. आपला डाक बंगला कुठं, यांचं घर कुठं बघा. चेहरे यांचे 24 तास ड्युटी करावी लागते बिचाऱ्यांना. नाही साहेब, सगळी व्यवस्था करतो. खानसाम्याला सांगतो, सगळी व्यवस्था करतो. ठीक आहे गाडगीळ, आणखी काय मदत लागली तर निसंकोचपणे सांगा. स्टडी रूम मध्ये जावा, तिथं टेबल आहे, चेअर आहे, फॅन आहे, खाणं पिणं, चौकशी कशी तब्येतीत झाली पाहिजे. हा ठीक आहे साहेब. शिवा बघ जरा. चल चला. रिपोर्टला मदत काय लागली तर आम्ही आहेच. मधू बघा जरा. अहो अहो
अगं 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 मी आहे अंबू. काय करतेस? दार खिडक्या कड्या नीट लावले की नाही बघत होते. काळजी घेतली पाहिजे ना. कसली काळजी? ते ते तो 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 येईल, त्याची माणसं येतील आणि आपल्या तोंडात गांधी टोप्यांचे बोळे कोंबतील ग. आई कोणी येणार नाही. चल बरं आज चल तू चल. रात्री अपरात्री ते आले तर मदतीला कोण कोण येणार आपल्या? आई कोणी येणार नाहीये. सांग ना मला. कोणी येणार नाही. चल बरं तू. काळजी नको झोप घ्यायला. बरं. हा चल. कोण आहे? मी सिद्धार्थ. सिद्धार्थ. मी बघते. अंबू कशी आहेस तू? बरी आहे. ते आता काही बाई माझ्या कानावर आलं. स्टँडवर चर्चा चालली होती. खरंच तुझ्यावर? हो, माझ्यावर बलात्कार झालाय. गुलाबराव जाधवनी तो केला टाक बंगल्यावर. अगं पण तू एकटी का गेलीस त्या बंगल्यावर? अण्णांना न्यायचं ना सोबत. मी हे सांगत होते. तुम्हाला देखील म्हटलं होतं ना हिच्या बरोबर जा म्हणून. ऐकलं नाही तुम्ही. अहो मला आई तू आज जा. सिद्धार्थ आहे इथे. हो, आले मोठे शूरवीर मला सांगतात. जा. बोल. काय बोल? तू प्रतिकार का नाही केलास? मी प्रतिकार केला रे. प्रतिकार केला मी. पण त्या दोघांनी मला खाटेला बांधून ठेवलं. धरून ठेवलं. अण्णा पोलीस स्टेशन मध्ये गेले होते पण काही उपयोग झाला नाही. कोणी मदतीला आलं नाही. भयंकर आहे. ते व्हायला नको होतं अंबू. जे झालं ते झालं. आम्ही पोलीस कंप्लेंट केली. अण्णांनी नरवण्यांना सुद्धा सगळा प्रकार सांगितलाय. काय? अगं निदान मी यायची वाट तरी पाहिजे. आपण विचार केला असता ना याच्यावर. कसला? हेच की काय करायचं या परिस्थितीवर याचा. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की मी ही तक्रार करायला नको होती? मला काहीच कळत नाही अंबू. माझा गोंधळ उडाला. पण माझा नाही उडालाय. खरं म्हणजे मला वाटलं होतं हे ऐकल्यावर तू पेटून उठशील, मला जवळ घेशील आणि म्हणशील काळजी करू नकोस, आपण त्या गुलाबरावला धडा शिकवू. तुला काय वाटतं इतकं सोपं आहे? हा? सिद्धार्थ, तू दमून आलायस, घरी जा. आपण उद्या बोलू. उद्या काय बोलू? उद्या नांदेडला जायचंय मला. नामांतर चळवळीची मीटिंग आहे ना. अंबू, बलात्कार बलात्कार, शिक्षिकेवर बलात्कार. अंबिका,
हे अंबिका जरा बाहेर ये बघू. काय झालं हो? हा ओरडताय कशाला? काय झालं? अगं बातमी छापून आली आहे. हेडलाईन गुलाबरावाचं नाव घेऊन. म्हणजे आपल्या अंबूचं नाव नाही आहे ना त्याच्यात? अंबिकाचं नाव आहे. तिचं नाव घातल्याशिवाय बातमी पूर्ण कशी होणार? म्हणजे सगळ्या जगभर बातमी होणार तर? अगं व्हायलाच पाहिजे. राजकीय पुढाऱ्यांचे बुरखे असे टराटरा फाडायलाच हवेत. त्याशिवाय त्यांच्या विरुद्ध आवाज उठणार कसा? हो, या गुलाबरावाचा बुरखा फाडताना आपल्या पोरीच्या अब्रूच्या चिंध्या होतील त्याचं काय? तू गप्प राहा. तुला काही कळत नाही. हो, कळत नाही ते तुम्हाला. अहो सगळ्या जगभर चित होईल तिची. छिथू गुलाबरावाची होईल. बघशील तू. तुम्ही बोलवलं त्यांना? हो. हे बघ, हे वाच. नरवणे शब्दाला जागलाय. अगदी न घाबरता सगळी हकीकत छापली आहे त्यानं. व्यवस्थित छापलंय. आपल्याला हेच हवं होतं. आपल्याला हेच हवं होतं? अगं काय बोलतीयस तू? हा आई तू गप ग, तुला नाही कळणार. जसा बाप तशी लेख. इतक्यांदा कानी कपाळी ओरडून सांगितलं डाक बंगल्यावर एकटी जाऊ नको, एकटी जाऊ नको. माझं ऐकलं नाहीस. पाहिलं ना आता काय झालंय ते. आई तुला किती वेळा सांगितलं मी, पश्चाताप त्या गुलाबरावला व्हायला पाहिजे, आपल्याला नाही. चूक त्या गुलाबरावने केली, आपण नाही. कळू देत सगळ्या जगाला. आता ही बातमी छापून आलीये, बघ मी कसं रान उठवते ते. उठवा, रान उठवा. जे झाकून ठेवायचं तेच उघड्यावर टाकायचं म्हटलं तर करा. तुम्हाला काय पाहिजे ते करा. मी कशाला बोलू? करा. तू तिच्याकडे लक्ष देऊ नको. तिची ही जुनी सवय. बरं मला सांग आता पुढं तुम्ही काय करायचं ठरवलंय? अण्णा, आम्ही धडक मोर्चा काढणार आहोत. परवा दिवशी कलेक्टर मामलेदाराच्या कचेरीला व्हिजिट देणार आहेत. त्यांना आम्ही एक निवेदन देणार आहोत. छान. आणि ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, त्यांना एक निवेदन देणार. म्हणजे सुंदरराव ना, त्यांना जरूर दे. तो चांगला माणूस आहे. सगळ्या बाजूनी कोंडीत पकडून त्या गुलाबरावला जेरी आणायचा, ठेचायचा, त्याला चांगला ठेचायचा.